नमस्कार. आज 28 डिसेंबर 2022 वार आहे बुधवार. लोकसत्ता आणि द हिंदू वृत्तपत्र विश्लेषणमध्ये आपलं स्वागत आहे. पहिली बातमी, सीमा भागातील जमीन महाराष्ट्राचीच. विधिमंडळात एकमताने ठराव मंजूर. कर्नाटकाचा निषेध देखील करण्यात आलेला आहे. पण हा ठराव वगैरे झाला असला तरी अद्याप केस ही सुप्रीम कोर्टामध्येच आहे. मग सुप्रीम कोर्ट याबद्दल जे निर्णय घेईल तेच लागू होईल. हा ठराव कर्नाटक सरकारने पण केलेला होता, त्याच बेसिसवर महाराष्ट्र सरकारने पण तशा पद्धतीने ठराव केलेला आहे. हा ठराव करण्यामागचं कारण हेच आपल्याला दिसून येतंय की हे ठराव झाल्यानंतर थोडंसं म्हणजे आपल्याला एक सुखद घटना वगैरे वाटल्यासारखं, म्हणजे केंद्र सरकार राज्य सरकार काहीतरी करत आहे असं दाखवण्याबाबतीचा हा ठराव वगैरे असतो. काहीही यातून काहीच गरजेचं नाही, त्यामुळे तुम्ही डायरेक्टली स्किप करू शकता. त्यानंतर देशमुखांवरील आरोप एक ऐकीव माहितीवर, म्हणजे पहा, ज्या पद्धतीने सुप्रीम कोर्टाने ऑलरेडी म्हटलेलं आहे की जामीन देत असताना जे खालचे न्यायालय वगैरे आहेत, म्हणजे द्वितीय न्यायालय वगैरे ज्यांना म्हणतो आपण, ते अगदीच कसरत आहेत. तर अगदी तीच केसची पण आपल्याला इथं फाईल वगैरे सांगता येते, कारण सीबीआयचं विशेष न्यायालयाने म्हणजे सीबीआयने परत एकदा त्यावरती उच्च न्यायालयामध्ये वगैरे त्यांचे जामीन वगैरे मिळू नये असं सांगितलं होतं, परंतु उच्च न्यायालयाने वगैरे त्याला स्थगिती दिलेली आहे. कारण जे प्रूफ्स वगैरे आहेत त्यांच्या विरोधातील, ते अगदीच कमी पडत आहेत असं हायकोर्टाचं वगैरे इथं मत आहे. मग पाहूयात याबद्दल एडिटोरियल. मला वाटतंय की नक्की येईल, परंतु हे जे जजमेंट आहे, जजमेंट अद्याप आलेला नाही आहे, किंवा सुप्रीम कोर्टाचं पण असं म्हणजे जास्त खास जजमेंट वगैरे आलं नाही. त्यामुळे हे नक्कीच याबद्दल लेख आला तर येईल किंवा नाही येईल, पण तरी पण आल्यानंतर आपण नक्कीच याबद्दल चर्चा करणार आहोत. त्यानंतर पुढे या लंपीवर सप्टेंबर 2023 पर्यंत लस येण्याची शक्यता आहे. ठीक आहे, चांगली बाब आहे. त्यानंतर बिहारमध्ये 7 जानेवारीपासून जातनिहाय जनगणना, ही एक अगदीच IMP गोष्ट आहे. पहा, आपण याचं आज विश्लेषण वगैरे करणार आहोत, त्यामुळे आपण पुढे तिकडे बोलूयात, आता इथे चर्चा करू नये. त्यानंतर ओबीसी आरक्षणाशिवाय पालिका निवडणूक घ्यावी. तरी देखील आता पाहूयात उत्तर प्रदेश सरकार यावरती कशा पद्धतीने कार्य वगैरे करेल, कारण अलाहाबाद उच्च न्यायालयाचे हे आदेश आहेत. मग आता UP सरकार, ज्या पद्धतीने महाराष्ट्र सरकार पण सुप्रीम कोर्टामध्ये वगैरे गेलेलं आहे, व त्यामुळेच आपल्या पण पालिका निवडणुका वगैरे ज्या आहेत त्या रखडलेल्या आपल्याला दिसून येतात. मग पाहूयात महाराष्ट्र सरकार आणि उत्तर प्रदेश सरकार वगैरे कशा पद्धतीने कार्य करतील. त्यानंतर आपण पुढे जाऊयात. इथून सोयाबीनची न्यूज वगैरे गरजेची नाही. त्यानंतर पहा, धर्मात तरी त्यांना अनुसूचित जातीचा दर्जा देण्याचा प्रश्न, बालकृष्ण आयोगाच्या नियुक्तीस सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आलेलं आहे. मग पहा, याचिका वगैरे काय आहे, तर मूळचे अनुसूचित जातीचे असल्याचा दावा करणाऱ्या पण ख्रिस्ती आणि मुस्लिम धर्म स्वीकारलेल्या, म्हणजे SC असलेल्या परंतु ख्रिश्चन आणि मुस्लिम वगैरे धर्म वगैरे स्वीकारलेल्या लोकांना अनुसूचित जातीचा दर्जा देण्याबाबत तपासून पाहण्यासाठी माजी सरन्यायाधीश KG बालकृष्ण यांच्या अध्यक्षतेखाली त्रिसदस्यीय समिती नेमण्याचा सरकारच्या निर्णयास आव्हान देणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात करण्यात आलेली आहे. ओके, जी समिती स्थापन करण्यात येणार आहे केंद्र सरकारद्वारा, तर त्यावरती आव्हान डायरेक्टली देण्यात आलेलं आहे. मग पाहूयात, तर घटना अनुसूचित जाती आदेश 1950, ज्यात वेळोवेळी दुरुस्त्या झालेल्या आहेत, मध्ये घटनामध्ये नमूद केले आहे की हिंदू, शीख किंवा बौद्ध धर्मीयांवर अन्य कोणत्याही व्यक्तीला अनुसूचित जातीचे समजले जाणार नाही, असं डायरेक्टली 1950च्या आदेशामध्ये वगैरे म्हटलेलं आहे. मग आता त्याबद्दलच हे थोडंसं आपल्याला कॉन्स्टिट्युशनलकडेच वगैरे घेऊन जातं. परंतु हे जर बेसिकली जर पार्ट पाहिला तर हा सर्व काही खटला वगैरे आहे तो रिझर्वेशनचाच आहे, त्यामुळे याला आपण रिझर्वेशनच्या लेक्चरमध्ये वगैरे कव्हर करूयात. तर आता आपण इथं स्टॉप करूयात. ओके, मग आता सुप्रीम कोर्ट वगैरे यावरती काही स्टेटमेंट वगैरे देईल, ते आपल्यासाठी गरजेचं असेल, बाकी तर काही गरजेचं नाही. फक्त लक्षात असू द्या की कशा पद्धतीने दावे वगैरे झालेले आहेत. ओके, त्यानंतर पुढे या एडिटोरियल आहेत पहाचे. पालिकेला कॅगची भीती नको, गरजेचं नाही आपल्यासाठी हे, म्हणजे अद्याप कॅगचा वगैरे अहवाल आला नाही, मग अशा पद्धतीचा प्रश्न वगैरे डायरेक्टली तुम्हाला तर विचारण्यात येणार नाही. जेव्हा कॅगचा वगैरे अहवाल येईल, आत्ताच आलेला आहे नेपाळचा, म्हणजे 2 वर्षानंतर नेपाळचा अहवाल वगैरे आलेला आहे. मग कॅगचा जेव्हा अहवाल येईल तेव्हा आपण यावर्षी स्टडी करूयात, आताच गरजेचं नाही आहे. त्यानंतर पुढे या संपादकीय आजचे कर्नाटकी कापूस कोंड्या. आत्ताच म्हटलं मी की 1 इंचही जमीन न देण्याचा ठराव हा कर्नाटकाने केलेला केंद्रीय गृहमंत्र्याचा अधिक्षेप, त्या ठरावास महाराष्ट्राच्या उत्तराने काय साधणार. म्हणजे कर्नाटक गव्हर्नमेंटनी पण काय केलं, विधानसभेमध्ये त्यांनी ठराव पास केला, त्यानंतर महाराष्ट्र गव्हर्नमेंटनी पण त्याचाच बदला घेत ठराव पास केला. परंतु इकडे जर सेंट्रल गव्हर्नमेंट जर पाहिलं तर सेंट्रल गव्हर्नमेंटनी काय म्हटलंय, स्टॅटस को ठेवा. ओके, स्टॅटस को म्हणजे जिथं आहात परिस्थिती जी आहे तीच राहू द्या. याचा खटल्याचं सर्व जे श्रेय आहे ते सुप्रीम कोर्टामध्ये या केस, म्हणजे सुप्रीम कोर्टामध्ये हा खटला वगैरे चालू आहे. मग सुप्रीम कोर्ट जो निर्णय घेईल तो आपण दोन्ही राज्यांना वगैरे मान्य करूयात, असं जे गृहमंत्री आहेत, केंद्रीय गृहमंत्री, त्यांनी सांगितलेलं होतं. ओके, तरी देखील महाराष्ट्र सरकार आणि कर्नाटक सरकार हे दोघांमध्ये जे
ठराव वगैरे मांडून भांडतच असल्यासारखं वगैरे आपलं इथं निदर्शनास येत आहे. परंतु पहा, यातून काहीही साध्य वगैरे राजकीय पक्षांना वगैरे होणार नाही, त्यामुळे आपण याला इथं स्किप करूयात. ओके, काल पहा, कालचा एक लेख आलेला होता, पण तो घेणं झालं नाही. म्हणजे काल लेक्चर काही तांत्रिक अडचणीमुळे कालचं लेक्चर वगैरे घेणं झालं नाही. परंतु 27च्या लोकसत्तामध्ये एक चांगला लेख आलेला होता. त्यामध्ये तेच देण्यात आलेलं होतं की जे सत्ताधारी वगैरे आहेत, आताचे भरपूर प्रश्न वगैरे आपल्या समोर असताना देखील कशा पद्धतीने सध्याला ते चर्चा वगैरे करत आहेत. ओके, मी पण तुम्हाला अगदीच सांगितलेलं आहे की 23 डिसेंबरपर्यंतच आपलं काय होतं, तर पार्लमेंटचं सेशन वगैरे भरलं. मग त्या सेशनमध्ये किती प्रोडक्टिव्हिटी वगैरे झाली, तर ती अगदीच कमी होती. ओके, मग त्याच बेसिसवर कालचा पण लेख आलेला होता, तो विधानसभेचा वगैरे होता. कालचं मी वृत्तपत्र तर तुमच्या समोर म्हणजे तुम्हाला दिलेलं आहे, प्रोव्हाइड केलेलं आहे, तर ते तुम्ही कालचं वृत्तपत्र डायरेक्टली वाचून घेऊ शकता. ओके, म्हणजे जे वेळोवेळी बोलून गेलेलं आहे त्यालाच फक्त त्यांनी शब्दांत वगैरे मांडण्याचं काल लोकसत्तामध्ये वगैरे त्यांनी प्रयत्न केलेला होता. त्यानंतर आपण पुढे जाऊयात. गांधीजी समजून घेताना, हा पण एक अगदीच बेस्ट लेख आहे. म्हणजे गांधीजींच्या आयुष्याबद्दल वगैरे दिलेलं आहे थोडंसं. ओके, मग आता गांधीजींचे आयुष्य म्हणजे सामान्य माणसाने स्वतःला जाणीवपूर्वक घडवत राहून असामान्यत्वाकडे केलेला प्रवास आहे. म्हणजेच गांधीजींचं आयुष्य आपल्याला त्या पद्धतीने मोटिवेट वगैरे करतं, हेच त्यांनी लिहिलेलं आहे. मग पहा, अगदीच जे म्हणतात की गांधीजी वगैरे काहीच नव्हते, किंवा ज्यांना वाटतं की म्हणजे गांधीजी फक्त त्यांचं हे जे आहे म्हणजे कार्य वगैरे आहे, जे आपण मॉडर्न हिस्ट्रीमध्ये वगैरे शिकतो, किंवा इंडिपेंडन्स इंडियासाठी त्यांनी जे कार्य वगैरे केलं ते काहीच नाही, म्हणजे ते फक्त बुडे व्यक्ती वगैरे होते, अशा पद्धतीने जे व्यक्ती वगैरे मानतात त्यांच्यासाठी म्हणजे हा लेख नाही आहे. परंतु काहीतरी अगदीच पहा, गांधीजी जे आहेत ती युनिव्हर्सल आहेत. ओके, त्यांना आपण समजून घेतलं नाही, इथं त्यांनी तेच खंत वगैरे व्यक्त केलेली आहे की जगभर आजही गांधीजींच्या विचारांचे आकर्षण आहे. आपला देश मात्र त्यांना हरवत चाललेला आहे. कारण पहा, आपण हिंदू मुस्लिम याच दंगांमध्ये वगैरे पसरून बसलेलो आहोत सध्याला जर पाहिलं तर. परंतु पहा, याच वेळी जर पाहिलं आपण 1948 मध्ये जेव्हा फाळणी वगैरे जे झाली होती, तेव्हा महात्मा गांधीजींनी काय केले होते, तर हिंसाचाराविरुद्ध त्यांनी केलेल्या उपवासांमुळे दिल्ली, कलकत्ता आणि बिहारमधील दंगे शमवले जाऊ शकले. या काळात एकाकी झाले तरी गीतेच्या शिकवणीप्रमाणे निहित कर्म करत राहिले होते महात्मा गांधी. ओके, म्हणजे पहा, 1947 मध्ये आपल्याला माहिती आहे की कशा पद्धतीने महम्मद अलीजींना, त्यानंतर काँग्रेसचे नेते वगैरे कशा पद्धतीने त्यामध्ये थोडंसं पार्टिशन बाबत वादविवाद वगैरे चालू होते. परंतु महात्मा गांधीजींनी अगदीच त्या दोघांना पण सपोर्ट वगैरे केलेला नव्हता. तरी देखील पहा, त्यांना ते असेप्ट करावं लागलं की पार्टिशन वगैरे व्हावं लागेल. म्हणजे त्यांना सपोर्ट तर नव्हताच अगदी पार्टिशनला, तरी देखील ते त्यांना असेप्ट करावं लागलं. मग पुन्हा पहा, पार्टिशन झाल्यानंतर भारताचे जेव्हा पार्टिशन झालं तेव्हा अगदीच भारतामध्ये काय हिंसाचाराच्या म्हणजे दंगे वगैरे झाले. मग तेव्हा दिल्ली, कलकत्ता आणि बिहारमध्ये जास्त दंगे झाले होते. मग तिथे पहा, महात्मा गांधी उपोषणाला बसल्यानंतर ते दंगे शमवण्यासाठी कुठेतरी आपल्याला यश मिळालं, हेच आपलं इथं बेसिकली सांगता येतं. ओके, मग पहा, आता आपण त्यांच्यावरती टीका वगैरे करणं हे अगदीच चुकीचं आहे. कारण त्यांनी 1915 साली भारतात परतल्यानंतर त्यांनी संपूर्ण देशात भ्रमण केले आणि त्यांनी येथील सर्वसामान्य दैन्यांचे खरे दर्शन घडले. त्यानंतर इंग्रजांविरुद्धच्या स्वातंत्र्य लढ्यात 1920च्या सुमारास गांधीजींनी काँग्रेसच्या नेतृत्वाची जबाबदारी त्यांनी स्वतःकडे वगैरे घेतलेली होती. मग पहा, त्यांनी अगदीच म्हणजे जे काही कार्य वगैरे केलं ते अगदीच योग्य पद्धतीने वगैरे करण्याचा त्यांनी परिपूर्ण वगैरे प्रयत्न केलेला होता. महात्मा गांधी आणि सुभाषचंद्र बोस यांच्यामध्ये थोडासा विरोधाभास जरी असला तरी हे दोघं एकाला म्हणजे कशा पद्धतीने हे करायचे, म्हणजे आदर वगैरे कशा पद्धतीने ठेवायचे, हे आपण इथं शिकू शकतो. पण ती आज बाब आपल्याला दिसून येत नाही, हेच इथं बेसिकली या लेखामधून वगैरे सांगितलेलं आहे. आता हे थोडंसं राजकीय बातमी वगैरे आहे किंवा थोडंसं वास्तव वगैरे दर्शवलेलं आहे, त्यामुळे मी याला नोट्समध्ये वगैरे घेतलेलं नाही आहे, म्हणजे वेबसाईटवरती वगैरे टाकलेलं नाही. परंतु तुम्ही हे नक्की वाचून घेऊ शकता. ओके, बाकी तर यामधून प्रश्न वगैरे विचारलं जाण्याची शक्यता कमी आहे, कारण महात्मा गांधीजींच्यावर असं डायरेक्टली निगेटिव्ह पॉईंटमधून वगैरे जर प्रश्न विचारलं तर ते अगदी चुकीचं वगैरे होईल, त्यामुळे मी याला पण स्किप करतोय. ओके, पण जे काही गरजेचं वगैरे होतं, जे मला पण सांगायचं होतं, ते मी तुम्हाला यामधून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यानंतर आता जाऊयात आपण बिहारची जातगणना काय साध्य करेल. तर पहा, बिहारमध्ये जातीनिहाय जनगणनेचे प्रत्यक्ष काम 7 जानेवारीपासून सुरू होणार आहे. गेली अनेक वर्ष जातीनिहाय जनगणनेची मागणी केली जात होती. मग आता त्याच बेसिसवर बिहार राज्य सरकारने काय केलेलं आहे, तर स्वतःच जातीनिहाय जनगणना वगैरे करण्याचं
आता हे केलेलं आहे, निर्णय घेतलेला आहे. पहा बिहारमध्ये गेल्या वर्षी निवडणुका झाल्यानंतर त्यांनी काय केले, लगेच म्हणजे जातीनिहाय जनगणना वगैरे व्हावी असं त्यांनी डायरेक्टली बीजेपीला जाऊन पत्र वगैरे दिलं केंद्र सरकारला. ओके, तरी देखील म्हणजे बीजेपीने वगैरे त्यावरती काही ॲक्शन वगैरे घेतली नाही. मग त्यानंतर 2022चा काळ आला. 2022मध्ये त्यांनी बीजेपी सोबतचं जे गठबंधन वगैरे होतं ते तोडलं व स्वतः सत्ता वगैरे स्थापन केलेली आहेत. मग हे अशा सत्तानाट्य वगैरे झाल्यानंतर आता अगदीच बीजेपीच्या विरोधातच जाऊन त्यांनी थोडंसं आता आणखीन एक थोडासा प्रयत्न वगैरे करत आहेत. तो म्हणजे कशाचा आहे प्रयत्न पहा, तर ते संदर्भ आहे तर जातीनिहाय जनगणनेचा. मग पहा आता जातीनिहाय जनगणनाचा प्रयत्न केवढा कशामुळे जो म्हणजे हा जो जातीनिहाय जनगणना वगैरे जी आहे एवढं कशामुळे त्याला इम्पॉर्टन्स वगैरे राजकीय पक्ष वगैरे देत आहेत किंवा याची गरजच का पडत आहे लोकांना. ओके, ते साध्य करण्यासाठी थोडंसं ऐतिहासिक बॅकग्राऊंड वगैरे आपण याचं पाहून घेऊयात. तर पहा जातीनिहाय जनगणना यापूर्वी कधी झाली आहे तर 1872 पासून जनगणनेचे काम सुरू झाले. त्यानंतर दर 10 वर्षांनी जनगणना केली जाते. 1872 ते 2011 पर्यंत आतापर्यंत 15 वेळा जनगणना झालेली आहे. मग पहा 2021 मध्येही जनगणनेची तयारी केंद्राने सुरू केली होती, परंतु कोरोनामुळे ती लांबणीवर वगैरे पडली हे आपल्याला माहिती आहे. मग आता 1872 ते 2011 पर्यंतच्या 15 जनगणना आहेत. अगदी बरोबर. 1872 ते 2015 2011. मग पहा 1872 ते 1931 पर्यंतच्या अगदीच कास्ट बेस्ड सेन्सस वगैरे होत्या. त्यानंतर 1941ची जी जनगणना वगैरे झाली ती 1941ला वगैरे जनगणना झाली नाही. ओके, ही पण कास्ट बेस्ड होऊ शकली असती, परंतु इथं वर्ल्ड वॉर 2ची स्थिती वगैरे होती आपल्याला. ओके, वर्ल्ड वॉर 2 वगैरे होता तेव्हा, म्हणजे जागतिक महायुद्ध सेकंड वगैरे चालू होतं, त्यामुळे 1941ची जनगणना वगैरे झाली नाही. परंतु 1872 ते 1931 एवढ्या ज्या जनगणना आहेत त्यापैकी कास्टचा वगैरे त्यामध्ये नमूद अगदी केलेलं होतं. त्यापैकी पहा 1901 पासून एसटीची जरी जनगणना वगैरे त्यामध्ये इन्क्लूड जर केलं, खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर ते 1901 पासून आहे. कारण 1872ला म्हणजे अगदीच तेव्हा जास्त जातीनिहाय वगैरे तेवढं राजकारण वगैरे नव्हतं. परंतु 1901 मध्ये पहा तुम्हाला त्याच बेसिसवर पहा 1909 मध्ये काय दिलेलं आहे तर सांप्रदायिकतेवर आरक्षण वगैरे देण्यात आलेलं होतं. ओके, 1909चा तुम्ही कायदा वगैरे तो अभ्यासलेला असेल, त्याचं बॅकग्राऊंड इथूनच आलेलं आहे. पहा 1901 त्यानंतर 1931 या 3 जनगणना तरी आपल्याला प्रामुख्याने पाहता येतात की जातीनिहाय जनगणना ह्या होत्या. इथं एसटीला पण इन्क्लूड वगैरे करण्यात आलेलं होतं. ओके, हे अशा पद्धतीने आपला बॅकग्राऊंड आहे. आत्ता पहिला आपण 1931 पर्यंत काय आहेत जातीनिहाय जनगणना आहेत. मग त्याच्यानंतर का झाली नाही तर पहा 1931 नंतर आपण काय केलं, 1941चा तर महायुद्ध झालेलं त्यामुळे जनगणना नाही. त्यानंतर 1951 दरम्यान येत असताना आपण काय झालेलं होतं, भारत स्वतंत्र झालेला होता व 1950 मध्ये आपण काय केलेलं होतं, भारतीय संविधान हे स्वीकारलेलं होतं. ओके, मग भारतीय संविधान वगैरे स्वीकारल्यानंतर आपण अगदीच कास्ट बेस्ड वगैरे जे काही डिस्क्रिमिनेशन वगैरे आहे त्याला नल अँड व्हाईड वगैरे करण्याच्या प्रयत्नामधून आपण काय म्हटलं की आता कास्ट बेस्ड जी जनगणना वगैरे आहे ती करण्यात येईल. म्हणजे पहा कास्टचा वगैरे त्या जनगणनेच्या प्रश्नावलीमध्ये उल्लेख असेल, परंतु तो जो सेन्ससची आकडेवारी वगैरे आहे ती आकडेवारी आम्ही जाहीर करणार नाही असं केंद्र सरकारने डायरेक्टली ठाम भूमिका घेतली 1951ला. ओके, म्हणजे आता कास्ट बेस्ड जनगणना होईल परंतु त्याची आकडेवारी वगैरे प्रसिद्ध केली जाणार नाही. त्यामुळेच म्हणतो आपण जातीनिहाय जनगणना ही झालीच नाही 1951 पासून. त्याचं कारण आपल्याला माहिती आहे की डिस्क्रिमिनेशन वगैरे जे आहे आपल्याला ते संपवायचं होतं. ओके, डिस्क्रिमिनेशन. मग यासाठी आपण कास्ट बेस्ड जनगणना केली नाही. त्यानंतर पुढचा काळ आला 1979चा. तेव्हा सरकार होतं मोरारजी देसाई. ओके, मोरारजी देसाई हे सरकार होतं. मग त्यांना वाटलं की आपण आता आरक्षण वगैरे द्यावं. ओके, म्हणजे आरक्षणाची मागणी वगैरे तेव्हा उठतच होती. मग त्याच दरम्यान पहा 1980 दरम्यान मोरारजी देसाई सरकार सत्तेमध्ये आलं. मग त्यांनी काय केलं, 1979ला मंडल आयोगाची स्थापना केली. ओके, मंडल कमिशनची वगैरे स्थापना केली व मंडल कमिशनला सांगण्यात आलं की आपल्याला रिझर्वेशन द्यायचं आहे. तर आपल्या भारतीय संविधानामध्ये आर्टिकल 15 काय सांगतं तर सोशिओ आणि इकॉनॉमिक बॅकग्राऊंड SEBCचं आरक्षण वगैरे तुम्ही देऊ शकता असं त्यांनी डायरेक्टली आपलं भारतीय संविधानामध्ये वगैरे दिलेलं आहे. मग त्या बेसिसवर आपल्याला आरक्षण द्यायचं आहे. त्यामुळे 1979 साली त्यांनी मंडल आयोगाची वगैरे स्थापना केली. ओके, मंडल आयोगाची स्थापना केली. ओके, मग
यांना सांगितलं की तुम्ही स्टडी वगैरे करा व सांगा आम्हाला की रिझर्वेशन आणखी कोणत्या कास्टला वगैरे आम्ही देऊ शकतो, कारण ST आणि SCला वगैरे तर दिलेलंच होतं, परंतु अन्य कोणत्या जाती वगैरे असतील तर त्यांना पण आम्ही देण्याचा प्रयत्न करू असं मोरारजी देसाई सांगितले. त्यानंतर 1980ला परत सत्तानाट्य वगैरे झालं भारतामध्ये व 1980ला काय झालं तर परत इंदिरा गांधी वगैरे आले. मग त्यानंतर 1984ला त्यांचा मृत्यू झाला, म्हणजे त्यांचं मर्डर वगैरे करण्यात आलं ते आपल्याला माहिती आहे. त्यानंतर 1987-88चा काळ वगैरे, मग त्यानंतर परत राजीव गांधी वगैरे सत्तेत आले, त्यांचा पण मर्डर वगैरे करण्यात आला, म्हणजे हे अशा पद्धतीने वगैरे चालू होतं. मग त्यानंतर आलं VP सिंगचं सरकार 1990मध्ये. ओके, VP सिंग. ओके, मग यांचं सरकार सत्तेमध्ये आल्यानंतर मंडळ आयोगाची जी रिपोर्ट वगैरे 1979ला जी मंडळ आयोग वगैरे स्थापन झालेलं होतं, मग त्यांची रिपोर्ट वगैरे टेबल झाली VP सिंगकडे व VP सिंग यांनी काय केलं, मग डायरेक्टली ही जी रिपोर्ट वगैरे प्रसिद्ध झालेली होती, मग पहा मंडळ आयोगाने काय केलेलं होतं तर यांना सांगितण्यात आलेलं होतं की आपल्याला SC-BC नुसार आपला आरक्षण वगैरे द्यायचं आहे. बरोबर, आरक्षण देताना मग आता आकडेवारी तर लागेल. मग मंडळ आयोगाकडे आकडेवारी नव्हती, कारण मी काय सांगितलं होतं 1951 पासून आपण आकडेवारी जाहीर करत नव्हतो जातीनिहाय, परंतु त्याच्यापूर्वी 1931ची आकडेवारी आपल्याला अवेलेबल होती. ओके, मग मंडळ आयोगाने काय केलं तर डायरेक्टली 1931ची आकडेवारी उचलली व त्यानुसार 52% OBC जनता होती आपल्या भारतामध्ये. ओके, 1931मध्ये 52% OBC जनता होती. या बेसिसवर त्यांनी म्हटलं की 27% तुम्ही आरक्षण देऊन टाकावं. ओके, मग 27% आरक्षण मंडळ आयोगाने तेव्हा रिकमेंड केलेलं होतं व 1931ची जनगणना होती ती. मग हे जशास तसं VP सिंग यांनी काय केलं तर 27% आरक्षण वगैरे OBC या कम्युनिटीला वगैरे देऊन टाकले. ओके, मग हे अशा पद्धतीने झालं. त्यानंतर 1992-93 मध्ये काय झालं, सुप्रीम कोर्टामध्ये ही केस चालली. ओके, मंडळ आयोग केस म्हणून आपण त्याला ओळखतो. मग सुप्रीम कोर्टानं पण ठीक आहे म्हटलं, 50%चं कॅप वगैरे लावून त्यांनी पण म्हटले की आरक्षण आता हे अशाच पद्धतीने वगैरे कंटिन्यू राहील. ओके, मग इथपर्यंत सर्वांना समजलेलं असेल असं मी कन्सिडर करतोय. ओके, मग इथपर्यंत काहीच इश्यू वगैरे आपल्याला समोर नव्हता, परंतु आता पहा ही जनगणना कधीची आहे, 1931ची. ओके, मग या बेसिसवर आता मराठा कम्युनिटी, त्यानंतर कर्नाटकमध्ये ब्राह्मण कम्युनिटी, ओके, त्यानंतर हरियाणा पंजाबमध्ये जाट कम्युनिटी, असे प्रत्येक राज्यामधील जे कम्युनिटी वगैरे आहेत त्यांच्या पण मागण्या आता समोर येत आहेत की आम्हाला पण आरक्षण वगैरे असावं. मग हे आरक्षणाचे मुद्दे दररोज सुप्रीम कोर्टाच्या वगैरे दरवाजासमोर येत आहेत. ओके, मग सुप्रीम कोर्टाने म्हटलं की हे जे OBCचं प्रकरण वगैरे आहे आता ह्यांचं एकदा डेटा तरी द्या. म्हणजे आता पहा मराठा कम्युनिटीचं पण तेच झालेलं होतं व महाराष्ट्र सरकारने पण त्याबाबत तेच केलेलं आहे की त्यांनी पण समिती वगैरे बसवलेली होती. आय थिंक गायकवाड समिती होती. ओके, गायकवाड समितीने ती रिपोर्ट वगैरे दिली व ते सुप्रीम कोर्टामध्ये आता सध्याला त्याबद्दलची केस पेंडिंग आहे. ओके, गायकवाड समितीची रिपोर्ट वगैरे घेऊन ती केस पेंडिंग आहे, एवढंच मी सांगू शकेन. मग पहा, मग सुप्रीम कोर्टाने तेव्हा तेच सांगितलेलं होतं, मराठा रिझर्वेशन असू द्या किंवा जाट रिझर्वेशन असू द्या किंवा कर्नाटकामधील ब्राह्मण रिझर्वेशन असू द्या. मग सुप्रीम कोर्टाचं मत काय आहे की तुम्ही आता जरी मागणी वगैरे येत आहे, मराठा कम्युनिटीची वगैरे जरी मागणी येत आहे, तरी तुम्ही कास्ट म्हणजे जनगणना म्हणजे याची आकडेवारी कुठं आहे. ओके, आकडेवारी कोणती प्रसिद्ध वगैरे केली तुम्ही, म्हणजे कोणत्या बेसिसवरून तुम्ही आरक्षण वगैरे मागत आहात, हे सुप्रीम कोर्टाचं डायरेक्टली मत आहे. त्यानंतर पहा 2011चा कालावधी गाठला. 2011मध्ये सत्तेत म्हणजे केंद्रामध्ये सत्तेत कोण होतं तर UPA गव्हर्नमेंट होती. UPA सरकार म्हणजेच कोण तर इंडियन नॅशनल काँग्रेस, त्यानंतर NCP. ओके, त्यानंतर ममता बॅनर्जीचं सरकार, म्हणजे प्रत्येक जे राजकीय पक्ष आता मित्र पक्ष म्हणून आपण ओळखतो काँग्रेसचे, ते सर्व तिथे सत्तेमध्ये वगैरे होते. इंडियन नॅशनल काँग्रेस या अंतर्गत UPA हे सरकार वगैरे सत्तेत होतं. पंतप्रधान होते मनमोहन सिंग. ओके, अशा पद्धतीने आपल्याला सांगता येतं. मग पहा सर्वांना तरी आरक्षणाची जी बाब आहे ही अगदीच मागण्या वगैरे उठत होत्या. महाराष्ट्रातील तेव्हा मराठा कम्युनिटीची मागणी तेवढी म्हणजे पुढे आलेली नसली तरी कर्नाटक, त्यानंतर हरियाणा, ओके, या सर्व राज्यामधून वगैरे अशा पद्धतीची मागणी अद्याप चालूच होती. मग या बेसिसवर जे राजकीय पक्ष वगैरे होते तेव्हा त्यांनी काय म्हटले की आपण नक्कीच याबद्दल एक सेन्सस वगैरे घ्यायला हवं. त्यासाठी पहा पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी काय केलं, SECS ही जनगणना घेतली. SECS जनगणना म्हणजेच काय तर सोशिओ इकॉनॉमिक अँड कास्ट सेन्सस 2011 ही जनगणना त्यांनी राबवली. ही प्रक्रिया त्यांनी केली. ओके, सोशिओ इकॉनॉमिक अँड कास्ट सेन्सस. ओके, म्हणजे आपल्याला काय करायचं आहे पहा, आपल्या संविधानामध्ये आर्टिकल 15 आहे, यानुसार SC-BC हे आरक्षण वगैरे देता येतं. मग पहा मनमोहन सिंग यांनी हेच केलं की तुम्हाला आरक्षणासाठीच पाहिजे ना जनगणना, तर SECS ही जनगणना आम्ही देतो तुम्हाला. मनमोहन सिंग यांनी काय केलं तर SECS ही जनगणना वगैरे त्यांनी तयार केली. मग पहा याची आकडेवारी अद्याप त्यांनी पण जाहीर केली नाही की कशा पद्धतीने ही आकडेवारी वगैरे आहे, ही त्यांनी काहीच जाहीर वगैरे केलं नाही. मग आता याच आकडेवारीवरून म्हणजे केंद्र सरकारला वगैरे प्रश्न विचारले असता
केंद्र सरकार म्हणत आहे की ती आकडेवारी वगैरे सदोष नाही, सदोष आहे, म्हणजे त्यामध्ये चुका वगैरे आहेत, त्यामुळे ती आम्ही आकडेवारी वगैरे प्रसिद्ध करत नाही. त्यांनी पहा उलट त्या जनगणनेत अनेक त्रुटी आहेत किंवा जातीवरून गोंधळ असल्याचा केंद्रीय आक्षेप आहे. म्हणजे पुन्हा 2014 मध्ये 2011 मध्ये तर काय झाली, SC ही जनगणना वगैरे आली, ओके, परंतु ती जातीनिहाय जनगणना नसली तरी SC म्हणजे कास्ट बेस्ड ती जनगणना थोड्या प्रमाणात वगैरे होती असं सांगता येतं. तरी देखील 2014 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सत्तेत आले. सत्तेत आल्यानंतर त्यांनी अगदीच काँग्रेसचे जे सर्व दावे वगैरे होते ते फेटाळून वगैरे लावत त्यांनी म्हटलं की ही जी सेन्सस वगैरे जी झाली होती ती काहीच गरजेची वगैरे नाही किंवा ती चुकीची आहे असं त्यांनी सांगितलं. व हे जे SC जी जनगणना CS जी जनगणना वगैरे 2011 मध्ये वगैरे करण्यात आली तिला नल अँड व्हाईट केंद्र सरकारनेच करून टाकलं. मग अशा पद्धतीने हा वाद इथं गुंडाळून टाकण्यात आला होता. मग पहा 2016-17 मध्ये परत एकदा नीटचं वगैरे जे प्रकरण आहे ते परत उदयास आलं, ओके. मग त्यानंतर परत 2018 मध्ये मराठा कम्युनिटीची वगैरे जी आरक्षणाची प्रक्रिया आहे त्याबद्दल पण म्हणजे थोडेसे राज्यामध्ये आंदोलन वगैरे झाले. त्यानंतर परत अन्य कम्युनिटीच्या पण आपल्याला मागण्या वगैरे समोर येत होत्या. मग त्यासाठी राजकीय पक्षांनी डायरेक्टली म्हटलं की आता आम्हाला जातीनिहाय जनगणना वगैरे करून द्यावी. परंतु मग हे करायला हरकत काय आहे, म्हणजे इंडियन नॅशनल काँग्रेसनं केलेलं आहे, म्हणजे UPA सरकारने 2011 मध्ये केलं तसं करण्याबद्दल केंद्र सरकारला वगैरे काय आक्षेप आहे, असं केंद्र सरकारचं म्हणजे नेमकं प्रॉब्लेम काय आहे. आता करायला तर त्यांनी पण करू शकतात, पण यांना प्रॉब्लेम कशाची, भीती कशाची आहे. तर पहा आता प्रॉब्लेम कशाचा होईल, तर जे OBCची कॅटेगरी जी आहे, जी आता आपण सध्याला 27% आरक्षण वगैरे जे दिलेलं आहे ते कधीच्या जनगणनेवर आहे, 1931च्या. मग पहा 1931 ते आज कोणतं आहे, 2021, म्हणजे 90 वर्षानंतर ही जी जनगणना वगैरे आहे, 90 वायार, या 90 वर्षानंतर ह्या जनगणनेमध्ये किती तफावत झालेली असेल हे म्हणजे तुम्ही थोडंसं एकदा लक्षात घ्या, ओके. मग आता एवढी तफावत तर जनगणनेमध्ये नक्कीच झालेली असेल. पूर्वी फक्त 52% जे 52% जे लोक होते ते फक्त OBC कॅटेगरीमध्ये वगैरे होते. मग 1931 मध्ये, तर आता 2021 मध्ये ते घटले तरी असतील किंवा जास्त वाढले तरी असतील. मग असं जरी झालं तर असं जर झालं तर पहा काय परिणाम होईल याचा, तर परत रिझर्वेशनचा परिणाम वगैरे भारतामध्ये परत एकदा डोकं उठून येईल, ओके. मग तेव्हा रिझर्वेशनचा जर मुद्दा वगैरे भारतात जर अग्रणी ठरला तर परत काय होईल पहा, BJPला सत्तेत राहता येणार नाही. कारण पहा त्यांनी जर जे OBCचं आरक्षण त्यांची संख्या वगैरे घटलेली आहे, या निमित्ताने त्यांनी 27% वरून जर आरक्षण कमी केलं तरी देखील त्यांना काय परिणाम भोगावेच लागणार आहेत, ओके. व त्यांना जर वाटलं की OBCची संख्या वगैरे जर वाढलेली आहे, जरी असं त्यांनी जरी केलं तरी त्यांचं सरकार पडण्याची जास्त शक्यता वगैरे आपल्याला इथं दिसून येते, ओके. त्यामुळे BJP सरकार काय म्हणत आहे, 2017 मध्ये त्यांनी म्हटलं की आम्ही एक मधला मार्ग वगैरे काढू, की आम्ही समिती बसवतो व आम्ही समिती बसून जे 2011ची जे UPA सरकारने वगैरे जे ही केलेली होती, सेन्सस वगैरे केली होती, त्या समितीचा वगैरे थोडासा अभ्यास करू आम्ही, ओके. व त्या समिती थोडासा अभ्यास वगैरे करेल व आम्ही ठरवू की कोणती जात म्हणजे OBC मध्येच त्यांनी काय म्हटलेलं होते की या OBC मध्ये सध्याला जे जाती वगैरे आहेत, ओके, यामधील कोणत्या जाती खूपच खाली आहेत, म्हणजे त्यांचा अद्याप विकास वगैरे झाला नाही, व कोणत्या जमाती वगैरे ज्या आहेत त्या विकास वगैरे झालेले आहेत असं आम्ही स्वतः ठरवू, असं 2016-17 मध्ये BJP गव्हर्नमेंटनी सांगितलेलं होतं. परंतु राज्यातील म्हणजे आपले जे सर्व OBC कम्युनिटी वगैरे आहे त्यांनी त्याला विरोध केला. कशामुळे पहा, तर OBC कम्युनिटीचा या केंद्र सरकारच्या ज्या स्कीमला वगैरे विरोध कशाचा आहे, तर त्यांचं म्हणणं आहे की आता पहा केंद्र सरकारला जर एखादी कम्युनिटी वगैरे जर प्रिय असेल तर त्यांनी काय करतील, त्या कम्युनिटीला जास्त आरक्षण देतील व एखादी कम्युनिटी जर कमी असेल तर त्या कम्युनिटीला डायरेक्टली कमी आरक्षण देतील. म्हणजे इथं काय होईल, ट्रान्सपरन्सी नसेल, ओके. OBC कम्युनिटीचं हेच म्हणणं आहे की ट्रान्सपरन्सी नसेल, त्यामुळे तुम्ही आम्हाला डायरेक्टली जनगणना दाखवा, ओके. जनगणना घ्या, त्यामध्ये ट्रान्सपरन्सी असेल, मग त्यानुसार आपण जर कमी झाली तर कमीला आम्ही मान्य आहोत व जास्त झालं तर आम्ही मान्य आहोत, असं त्यांचं मत आहे. परंतु केंद्र सरकारला हे म्हणजे त्यांना धोकाच आहे सध्याला. हे आपलं इथं दिलेलं आहे 2014 पासून उत्तर प्रदेश, बिहार आणि अन्य राज्यांमध्ये OBCचा वगैरे त्यांना सपोर्ट वगैरे आहे, पण तो सपोर्ट अगदीच कमी होऊ शकेल असं त्यांचं मत आहे. त्यामुळे हे थोडासा BJP जी आहे आता गव्हर्नमेंट ती थोडंसं टॅकलमध्ये वगैरे पडलेली आहे. आता हा इश्यू जो आहे तो 2 वर्षापासून मागच्या चर्चेत वगैरे आहे. महाराष्ट्र कम्युनिटीचा इश्यू पण तसाच आहे. मग थोडासा ते टॅकल वगैरे करण्यात आलं, म्हणजे महाराष्ट्र गव्हर्नमेंटने तिथल्या तिथं हा इश्यू वगैरे निवडला, ओके. परंतु जर खऱ्या अर्थाने पाहिलं तर केंद्र सरकारने जर ही जनगणना वगैरे जर केली तर अगदीच ते पेचामध्ये पडलेले आपल्याला सिच्युएशन वगैरे त्यांना सांगता येते. अशा पद्धतीने हा लेख इथे संपतो. मग आता
पहा, याबद्दल काही शंका आणि काही सजेशन असतील तर तुम्ही नक्की मला विचारू शकता. तरी पण मला वाटतं की मी 100% वगैरे या लेखला समजवण्याचा तुम्हाला प्रयत्न केलेला आहे. ओके, त्यानंतर आपण पुढे जाऊयात. खडसे वगैरे ही वाद वगैरे काही गरजेचे वगैरे आपल्यासाठी काहीच नाहीत पहा. ओके, त्यानंतर करिअर वृत्तांत गरजेचा नाही आपल्यासाठी. त्यानंतर अन्य बातम्या, त्यानंतर क्रीडा न्यूज आहेत. तर अशा पद्धतीने आजचं लोकसत्ता वृत्तपत्र इथे संपतं. त्यानंतर आपण सुरुवात करूयात आजचं द हिंदू. पहा, इथे पण म्हणजे कोविडसाठीची जी प्रिपेअरनेस ड्रिल वगैरे जी चालू आहे सध्याला, मग ती योग्यरित्या वगैरे चालू आहे, तर ठीक आहे. त्यानंतर भारतामध्ये जे पुतीन आहेत, म्हणजे पुतीनचे जे क्रिटिक्स वगैरे करणार होते ते 2 नेते भारतामध्ये पर्यटनासाठी वगैरे आलेले होते, मग त्यांची हत्या वगैरे करण्यात आलेली आहे असं प्रथमदर्शा वगैरे आपल्याला दिसून येतं. मग त्यावरती CID वगैरे जी आहे ती चौकशी वगैरे करत आहे, ठीक आहे. त्यानंतर आणखीन एक न्यूज थोडीशी मला पण एक चुकीची वाटत आहे, तर ती आहे पहा, प्रज्ञा ठाकूर यांच्यावर म्हणजे त्यांनी जे ज्या पद्धतीने संभाषण वगैरे केलं, आता अगदीच BJP गव्हर्नमेंटने वगैरे त्यांचं मत आहे की त्यांनी थोडंसं महिलांबद्दलच वगैरे बोललेलं आहे, ते ठीक आहे, ती मी मान्य करेन. परंतु पहा, अशा पद्धतीने एखाद्या MP ने वगैरे बोलणं हे चुकीचं आहे, कारण आपण आत्ताच पाहिलेलं आहे असंसदीय शब्द वगैरे त्या संदर्भातचा लेख आपण लोकसत्तामध्ये ऑलरेडी डिस्कस वगैरे केलेला आहे. संसदेची प्रोडक्टिव्हिटी कशा पद्धतीने खालावत चाललेली आहे हे आपण चर्चा केलेली आहे. त्यामुळे पहा, जर तुम्ही प्लीज न्यूट्रल वगैरे राहण्याचा प्रयत्न करा, कोणत्याही गव्हर्नमेंटचे वगैरे तुम्ही होऊन नका राहू. ओके, तेच माझं सांगण्याचा उद्देश आहे. मग पहा, सुप्रीम कोर्टाने वारंवार तुम्हाला हेट स्पीच, ओके, वारंवार सुप्रीम कोर्टाने हेट स्पीच बाबतचे वगैरे काळजी वगैरे म्हणजे सुप्रीम कोर्टाने म्हटलेलं आहे की हेट स्पीच वगैरे बोललं जाऊ नये असं सुप्रीम कोर्टाचे निर्देश असताना देखील अशा पद्धतीचे वक्तव्य होतात व त्यावरती जे राज्य सरकार वगैरे ते कशा पद्धतीने काहीच ॲक्शन वगैरे घेत नाहीत. म्हणजे हे कुठेतरी रूल ऑफ लॉ वगैरे जे आहे ते कुठेतरी कमी होत आहे हेच आपल्याला इथं दिसतं. त्यानंतर पार्लमेंटची जी डिस्कशन वगैरे आहेत ते पण कमी होत आहेत हेच आपल्याला इथं बेसिकली दिसतं. ओके, म्हणजे अगदीच जर तुम्ही डेली माझ्या सहवासात वगैरे जर असाल तर तुम्हाला पण हे कुठेतरी चुकीचंच वाटेल, कारण मी तुम्हाला वेळोवेळी तशा पद्धतीचा डेटा वगैरे ते सर्व प्रोव्हाइड केलेलाच आहे मी. ओके, त्यानंतर आपण पुढे जाऊयात. येथून गरजेचं नाही आहे न्यूज. ओके, त्यानंतर पहा, जे होम मिनिस्ट्री आहे केंद्र सरकार, त्यांनी काय केलेलं आहे, उत्तर प्रदेशमधील 2 जे हे आहेत सिटीज आहेत त्यांचं नाव वगैरे चेंज करण्यासाठी त्यांना NOC वगैरे दिलेली आहे. पहा, महाराष्ट्रातील पण तशा पद्धतीची NOCची गरज आहे, अद्याप त्यावरती निर्णय वगैरे झाला नाही. एक आहे औरंगाबाद, त्यानंतर दुसरं उस्मानाबाद वगैरे, त्याबद्दल अद्याप निर्णय घेतलेला नाही आहे. तरी देखील उत्तर प्रदेशमधील 2 जे ठिकाणं आहेत त्यांची नावं वगैरे बदलत आहेत. त्यानंतर पुढे चला, ऑपॉर्च्युनिटीज गरजेचं नाही आपल्यासाठी. त्यानंतर एडिटोरियल, हँडलिंग द फॉलआउट ऑफ चायनाज विल्टेड कोविड स्ट्रॅटेजी. पहा, 0 कोविड पॉलिसी आपण पाहिलेली होती चायनामध्ये कशा पद्धतीची होती, मग ते कशा पद्धतीने वाऱ्यावर वगैरे गेली हे आपण डिस्कस केलेलं आहे. मग त्यावरती UPSC प्रश्न विचारेल का, तर अगदीच विचारणार नाही. व हा तिथपर्यंत म्हणजे 2023 पर्यंत जाईपर्यंत आपल्याला हा टॉपिक फेडेड होईल, त्यामुळे स्किप करा, पुढे चला. त्यानंतर रिटेलिंग ऑफ द इंडियन मायग्रंट वर्कर्स प्लाइट. आता पहा, हा पण लेख थोडाफार गरजेचा नाही आहे, तरी देखील यातील काही मुद्दे गरजेचे आहेत ते मी घेण्याचा प्रयत्न करतोय. धिस इयर इंटरनॅशनल मायग्रंट डे, म्हणजे जे स्थलांतराचा दिवस आहे तो 18 डिसेंबर म्हणून आपण साजरा करतो. त्यानंतर अकॉर्डिंग टू इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन फॉर मायग्रेशन, ओके, IOMच्या स्टडीनुसार वर्ल्ड मायग्रेशन रिपोर्ट, हा पहा डायरेक्टली डाटा जो आहे तो UPSCच्या प्रीला पण विचारला जाऊ शकतो की जी वर्ल्ड मायग्रेशन रिपोर्ट जी आहे ती कोणामार्फत जारी करण्यात येते किंवा कोणामार्फत प्रसिद्ध वगैरे करण्यात येते, तर तिथे ऑप्शन देतील WTO, ओके, त्यानंतर G20, ओके. अशा पद्धतीने म्हणजे तुम्हाला अगदीच तुम्हाला जे वाटेल, सॉरी, जे करंट अफेअर्समध्ये आहेत तुम्हाला जे कन्फ्यूज वगैरे करतील तसेच तिथे पर्याय वगैरे देण्यात येतील. मग पहा, त्यासाठी तुम्ही लक्षात ठेवा, वर्ल्ड मायग्रेशन रिपोर्ट जी आहे 2022 की किंवा प्रत्येक वर्षाची, ती इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन फॉर मायग्रेशन या संस्थेद्वारे वगैरे ते जाहीर करण्यात येते. मग त्या रिपोर्टमध्ये किती मिलियन वगैरे आहेत ती इथं आकडेवारी वगैरे दिलेली आहे, ती आपल्या वेबसाईटवरती पण प्रसिद्ध करण्यात आलेली आहे, तर ते तुम्ही तिथून वाचून घेऊ शकता. त्यानंतर आणखीन आपल्याला एक न्यूज दिसते, ते इंटरेस्टिंगली इंडियन नर्सेस अँड केअर गिव्हर्स have been working in the most volatile countries such as Iraq, Iran, Syria, Yemen, Israel and even remote Papua New Guinea. ओके, म्हणजे पहा, ज्या पद्धतीने एकता टायगर रिटर्न, ओके, तिथे पण नर्सेसला वाचवण्यासाठी आय थिंक आहे. मी तो मूवी पाहिला नाही, परंतु ज्या पद्धतीने चर्चा वगैरे झाली त्या संदर्भातूनच बोलतोय मी. ओके, तर पहा, एकता टायगर रिटर्न जे जिथं वगैरे घडलं ते अगदी होलाटाईल कंट्रीज वगैरे होते, अगदी त्याच देशामध्ये भारतीय नर्सेस वगैरे जे आहेत तिथं सर्व्हिस करतात. ओके, म्हणजे पहा, इराक, सिरिया, लिबिया, येमेन, आत्ताच पहा इराकचा इश्यू आत्ताच शांत झालेला आहे. ओके, मग त्यानंतर सौदी अरेबिया,
सौदी अरेबिया, लिबिया, येमेन, इस्रायल एक चांगला नेशन आहे, भारताचा मित्र आहे. त्यानंतर पापुआ न्यू गिनी वगैरे बाकीचे जर नेशन पाहिले इस्रायलला सोडून तर अगदीच व्होलाटाईल नेशन आहेत. म्हणजे तिथं कधी काय होईल काही सांगता येत नाही. अशा देशामध्ये आपले भारतीय नर्सेस वगैरे तिथं कार्य करत आहेत. ओके, मग तिथे कार्य करत आहेत कारण तिथं शॉर्टेज आहे नर्सेसची. ओके, त्या देशांमध्ये. परंतु आपण त्यांना नर्सेस वगैरे प्रोव्हाइड करतो. परंतु प्रॉब्लेम असा आहे की आपल्याकडे पॉलिसी नाही आहे. ओके, अद्याप पॉलिसीज तिथं डेव्हलप नाही आहे किंवा त्यावरती जे मायग्रेशन वगैरे होतं भारतातून दुसऱ्या देशामध्ये वगैरे मायग्रेट करतात त्याबद्दल भारतामध्ये पॉलिसी वगैरे नाही आहे. तर ती पॉलिसी वगैरे लवकरात यावी असंच त्यांचं वगैरे मत आहे. व हे 2021चं बिल वगैरे आहे ते पेंडिंग वगैरे आहे. तर त्या संदर्भात तिथे दिलेलं आहे. बाकी गरजेचं नाही आहे. जर गरजेचं असतं तर त्याचं नक्की मी विश्लेषण वगैरे केलं असतं. त्यामुळे तुम्ही याला स्किप करू शकता. त्यानंतर पुढे चला, ओपिनियन पेज गरजेचं नाही आहे, मला काही वाटलं नाही. त्यातून सर्च हिस्ट्री आहे पहा, म्हणजे काय काय सर्च वगैरे केले 2022 या पिरियडमध्ये. तर KGF मूवी वगैरे हे सर्च वगैरे करण्यात आले, म्हणजे एप्रिल दरम्यान आलेलं होते ना KGF चॅप्टर 2. तर त्या संदर्भात वगैरे दिलेलं आहे. पण गरजेचं नाही, UPSC अशा पद्धतीचे न्यूज वगैरे घेत नाही. त्यानंतर पुढची न्यूज आहे पहा, इलेक्शन कमिशन टू बिगिन डिलिमिटेशन एक्सरसाइज इन आसाम टू यूज सेन्सस फिगर्स ऑफ 2001. म्हणजे जे डिलिमिटेशन कमिशन आहे ते आता स्थापन झालेलं आहे आसाममध्ये व त्यांनी काय करणार आहेत 2026ची तयारी वगैरे सध्याला चालू आहे. कारण पहा, जे आसामचं जे लेजिस्लेटिव्ह असेंब्लीचं हे आहे टेन्युअर आहे ते 2026ला संपणार आहे. मग तोवर यांची जनगणना त्यांचं परिसीमन आयोग वगैरे जे आहे त्यांचं अगदीच विभागणी वगैरे करेल ते इथं चाललेलं आहे. मग पाहूयात आता यावरती पण नक्कीच एडिटोरियल वगैरे येतील. मग तेव्हा आपण याला डिलिमिटेशन कमिशनला आपण नक्की घेणार आहोत. त्यामुळे तुम्ही आताच याला डीपमध्ये PhD साठी वगैरे तुम्ही जाऊ नका, मी कव्हर करेन तुमचं. ओके, त्यानंतर पुढे चला, इथून गरजेचं वगैरे काहीच नाही आहे. पहा, सिग्निफिकंट गव्हर्नमेंट कंट्रोल अंडर डाटा प्रोटेक्शन बिल टू हिट डाटा सेंटर इन्व्हेस्टमेंट. ओके, म्हणजे आता जे डाटा प्रोटेक्शन बिल 2022 जे येणार आहे त्यानुसार अगदीच गव्हर्नमेंट जास्त डाटा सर्व्हर्स वगैरे जे आहेत त्यालावरती कंट्रोल वगैरे करणार आहे. हे आपलं इथं बेसिकली सांगता येत आहे. ठीक आहे, अद्याप ते बिल वगैरे सेशनमध्ये वगैरे गेलं नाही, ते पब्लिक डोमेनमध्ये वगैरे आहे. मग त्यावरती चर्चा वगैरे होऊ द्यात, मग पाहूयात. त्यानंतर एअरबॅग इंडस्ट्री इन इंडिया टू ग्रो टू 7,000 crore बाय FY27. ओके, फायनान्शियल इयर 2027 पर्यंत आपल्याला जास्त एअरबॅग इंडस्ट्री वगैरे त्यांच्या मध्ये वाढ वगैरे होत असलेली दिसून येणार आहे. कारण पहा, आता आज आपण पाहिलेलं आहे बॉम्बेमध्ये, ओके, मुंबईमध्ये आपण सर्वांना सीट बेल्ट वगैरे कंपल्सरी केलेला आहे. यासोबतच आपण काय म्हटलेलं आहे, जे नवीन वगैरे गाडी येतील त्यामध्ये सगळीकडे एअरबॅग वगैरे असणं हे कंपल्सरी आहे, असं आपण गाईडलाईन्स वगैरे जारी केलेली आहे. व हे पहा, USA मध्ये हे ऑलरेडी आहे, पण भारत यावरती अद्याप गाईडलाईन्स वगैरे जारी केलेला नव्हता. त्यामुळे आपल्याकडे थोडंसं ते विलंब लागला. ठीक आहे, देर आहे दुरुस्त आहे, परंतु आता ते आपल्याकडे पण लवकरात लवकर त्यावरती काम वगैरे होऊन त्यामुळे जी इंडस्ट्री आहे यांची ती अगदीच वाढेल असं गव्हर्नमेंटचा अंदाज वगैरे आहे. ठीक आहे, त्यानंतर पुढे चला, क्रीडा न्यूज आहेत, गरजेच्या नाहीत पहा. त्यानंतर टेक्स्ट आणि कंटेक्स्टमध्ये डाटा दिलेला आहे. त्यानंतर ही न्यूज जी आहे ती आपण कव्हर केलेली आहे सर्व्हिकल कॅन्सरची. याबद्दल पहा, आपल्या लोकसत्ताला एकदा लेख आलेला होता, ती मी कव्हर केलेला आहे. त्यानंतर भारत सरकार जी आहे ते 9 ते 14 वयोगटातील जे मुली आहेत त्यांना काय करणार आहे, सर्व्हायकल कॅन्सरचं जे डोस आहे किंवा जे लस आहे ते देणार आहे पुढल्या वर्षी 2023 पासून, म्हणजे मिड 2023 पासून वगैरे ही लस वगैरे सर्वांना देण्यात येणार आहे. मग आता पहा, इथे यांनी दिलेलं आहे की व्हॉट हॅपन्स टू गर्ल्स हू डोंट गो टू स्कूल. म्हणजे अशा पद्धतीने PhD सारखं हे म्हणजे जेम्स बॉन्ड टाईपचे प्रश्न वगैरे म्हणतात मृणाल सर, अगदी त्या पद्धतीचं हे प्रश्न वगैरे आहे. आता अगदीच एखादी मुलगी जर शाळेत वगैरे जात नसेल तर तिला लस वगैरे दिली जाणार नाही का, असा जर प्रश्न म्हणजे ते UPSC तर विचारत नाही. तरी पण पहा, सर्वांना ही लस वगैरे दिली जाईल. आशा वर्कर्स वगैरे आपल्याला अगदीच ग्रामीण पातळीवर वगैरे कार्यरत असतानाच्या वगैरे दिसतात. मग त्यांच्यामार्फत ज्या पद्धतीने आपण कोविडची लस दिली त्याच पद्धतीने 9 ते 14 वयोगटातील मुलींना ही लस वगैरे देण्यात येणार आहे. मग तुम्ही पण अशा पद्धतीचे प्रश्न वगैरे येणार नाही, त्यामुळे तुम्ही पण काळजी करू नका. आता हा पेपर जो आहे ते दुसऱ्यांच्या दृष्टिकोनातून वगैरे बनवला जातो, न की UPSC ॲस्पिरंटच्याच. ओके, त्यामुळे तुम्ही याला पण स्किप करू शकता, कारण ही न्यूज मी ऑलरेडी घेतलेली आहे, त्यामुळे मी ही न्यूज स्किप करतोय. ओके, याबद्दल आपण ऑलरेडी डिस्कस केलेला आहे. याचा डाटा जो आहे ते लॅन्सेट स्टडीचा डाटा वगैरे जो आहे ते ऑलरेडी कव्हर झालेला आहे. ओके, त्यानंतर पुढे चला, NRCचा हे पण रिपोर्ट काही गरजेचे नाही. त्यानंतर ताजमहल याबाबत दिलेला आहे, त्यातीलच म्हणजे जे बाबर जो आहे त्याबद्दलचा इतिहास वगैरे आहे. त्यानंतर अगदीच बाबरची पानिपतची लढाई वगैरे इथं दिलेली आहे. हे पहा, इथे 1526 इब्राहिम लोधी पानिपत वगैरे जे झालं त्या संदर्भात वगैरे दिलेलं आहे. पण हे सर्व तुम्ही आय थिंक तुम्ही सिलेबसमध्ये वगैरे कव्हर करणारच आहात. ओके, GS1 मध्ये ही सिलेबसला आहे, त्यामुळे मी याला स्किप करतोय. तर अशा पद्धतीने आजचं लोकसत्ता आणि द हिंदू वृत्तपत्र
वृत्तपत्र विश्लेषण इथे संपतं. याबाबत काही शंका आणि काही सजेशन असतील तर तुम्ही नक्की मला सांगू शकता. व याचे जे नोट्स आहेत ते आपल्या pawannilevar.com या वेबसाईटवरती ऑलरेडी अपलोडेड आहेत, तर तिथून तुम्ही वाचून घेऊ शकता. धन्यवाद.